निवडणुकीबाबत एक आदेश आलेला आहे नगराध्यक्षपदाच्या. नक्की काय ह्या आदेशामधून सांगायचं आहे, काय नक्की निर्णय आहेत? काल रात्री आयोगाचं एक परिपत्रक 29/11/2025 रोजी प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी अपील होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता तो ज्या ठिकाणी 22/11/2025 तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं, जेणेकरून 3 दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता तो 25 तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी 26 तारखेला जे आयोगाच्या 4/11/2025चा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम होता त्यानुसार 26 तारखेला चिन्ह वाटप झालं असतं. परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती माननीय जिल्हा न्यायाधीशाकडे त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला 26 तारखेला प्राप्त झाला. त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील जे आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं 29/11ला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं असं नमूद केलं होतं की 26/11पर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आमच्या ठिकाणी अपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता, त्यामुळं आयोगाचे जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहेत त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो 4/12/2025ला माननीय जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक 10/12/2025 रोजी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर माघार जर कोणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचं ठरवू. साधारण कोणत्या तारखेपर्यंत ही सगळी प्रक्रिया होणं अपेक्षित आहे किंवा आपण ते देणार आहात की? 10 डिसेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा अंतिम दिनांक आहे. त्यात 10/12/2025ला दुपारी 3 वाजेपर्यंत आम्हाला जी माघारीची प्रोसेस आहे ती अंतिम होईल आणि त्यानंतर आम्ही आयोगाला कळवू पुढची प्रोसेस. म्हणजे 10 तारखेपर्यंत किमान घोषित करता येणार नाही की ही निवडणूक बिनविरोध झाली किंवा 10 तारखेपर्यंत आम्हाला घोषित करता येणार नाही. जर कुठली माघार आली नाही तर प्रत्येक प्रभागासाठी एक नामनिर्देशन पत्र प्राप्त आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी देखील एकच नामनिर्देशन पत्र सद्यस्थितीला आमच्याकडं शिल्लक राहिलेलं आहे. जर कुणी माघार घेतली नाही तर 10/12/25ला दुपारी 3 वाजता जो माघारीचा कालावधी आहे तो संपल्यानंतर आम्ही आयोगाला बिनविरोध बाबत कळवू.